होय आला. आणि रात्रभर बाहेर राहायची काय गरज होती आई? कुठे होता कुठे तो? त्यो फॅक्टरीत होता. फॅक्टरीत? त्या बिचाऱ्या अक्षराला काय वाटलं असेल याची जराही काळजी नाही ना त्याला. पण फॅक्टरीत कशाला गेला होता आई? आता मी तरी काय सांगणार. जाऊ देते, तुम्ही चहा घ्या, बसा. अक्षरा, काय अजून? अक्षरा जायला नकोय आई. मला बी वाटतंय ते नग जाया. तुम्ही बोलता का एकदा तिच्याशी? बोलून बघा ना प्लीज. अहो ते आता नवरा बायको दोघं बोलत असतील ना. अधिपती बोलत नसेल तिच्याशी, भांडत असेल भुवनेश्वरीची बाजू घेऊन. अहो नवरा बायको आहेत, भांडायचेच. जिथं प्रेम आहे ना तिथं भांडण आलंच बघा. हे प्रेमाचं भांडण नाही नाही, हे तुमच्या मुलीनं मुद्दाम लावलेलं भांडण आहे. असं कोणी भांडण लावू शकत नाही. आणि मी काय म्हणते, नका काळजी करू, देव आहे नव, समजा ठीक होईल बघा. माझा देवावरचा विश्वास सुद्धा उडायला लागलाय आई. नका असं बोलू. जगात देव हाय. अहो तो समजा बघत असतो बघा. ये आली का नाही समजा ठीक करेल बघा. त्या दोघांचं प्रेम खरं आहे नव, मग त्यांना कोणी बी दूर करू शकत नाही. ती भुवनेश्वरी तुमची मुलगी आहे हे कधी कधी पटत नाही आहे. केवढा फरक आहे तुम्हा दोघींच्या मध्ये. माझीच मुलगी आहे, पण काय तिनं बी लय सोसले नव. लगेच तुम्ही मुलीची वकिली करायला लागलात का? अहो नाही नाही, मी कशा पायी वकिली करू? आणि माणूस काय वरून वाईटपणाचा शिक्का मारून येत नाही. परिस्थिती वाईट असते, मग माणूस तसा बनत जातो. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की भुवनेश्वरी जे काही वागतेय त्याच्यामध्ये परिस्थितीचा दोष आहे, भुवनेश्वरीचा नाही. हा परिस्थितीचा आहे, थोडा तिच्या हट्टीपणाचा पण आहे. आई तुम्ही कधी बोलत का नाही भुवनेश्वरीशी? तुम्हाला काय वाटतं मी तिला समजावलं नसेल? लय समजावलं, लय बोलले तिच्याशी. पण कसं आहे नव, एकदा का पोरं मोठी झाली नव, आई बापाचं नाही ऐकत. नाही बदलू शकत आई बाप त्यासनी. असं नाही आहे. तुम्ही नीट शब्दात बोला तिच्याशी, खडसावून बोला, तिला आरसा दाखवा. ती ब्याज जर या घरात राहणार असेल ना तर तिनं बदलायला हवं. आणि आई तुम्ही बोललं पाहिजे. आता तुम्ही अधिपतीशी बोलू शकता, तुम्ही त्याला बदलू शकता. तेच तिचं आहे. चांगली चंचीला या घरची सून करून घेतली असती. कुठल्या मुहूर्तावर ही अवदसा भेटली अधिपतीसनी कळून जाणे. अगं वाटोळ केलं का तिनं त्यांचं. आणि तिच्या अंगात एवढी मस्ती का ती तुला घराबाहेर काढायला सांगती. अगं ताई, मला चंचीनं समजा सांगितलं, तिनं तर सहनच नाही झालं ग. ती गेली तिच्या बापाकडे निघून. ताई तुला सांगते, कलियुग आहे बघ हे. तू या घरासाठी एवढं काय काय केलंस आणि तिनं तुझ्यावर कशी येळ आणली बघ. तास कर ग दुर्गे. आता नाही बस करायचं ताई. अगं तिनं तुझं लगीन मोडलं ना व. आता तू तिचं लगीन मोडल्याशिवाय गप्प राहू नकस ताई. तू तिचं लगीन मोड, तरच न्याय होईल. म्हणजे पुढे काय अधिपती? हा पुढे काय? मला असं वाटतं की माझं काही चुकलेलं नाही. माझी खात्री की सगळं भुवनेश्वरी मॅडमने केलंय. पुढे काय? आता तुम्ही खरंच तुमचा काय तो निर्णय घ्या. म्हणजे तुम्ही खरंच मला जायला सांगताय? सांगा ना, तुम्ही खरंच मला जायला सांगताय का? तुम्ही जायला सांगताय, त्यांची दुसरीकडे व्यवस्था करूया असं म्हणलं तुम्ही का? कारण तेच योग्य आहे घरासाठी. या घराला काय पाहिजे ते या घराला विचारा ना. मी नकोय का या घराला? तुम्हाला या घरातली माणसं नको आहेत मास्तरीन बाई. फक्त एक बाई. बाई नाही. आई आई साहेब आहेत त्या आमच्या. आई नाही आहेत त्या तुमच्या अधिपती. आई नाही आहेत त्या. ताई तुला कळतंय ना व? अगं तू तुझा प्लॅन केलतास, तुझं स्वप्न पुरं व्हायच्या वाटेवर आलतं आणि ही बया आडवी आली. ताई तुला सांगते, तू का नाही तिला सोडू नकस. दुर्गे, तुला किती वेळा सांगायचं हे असलं काही करत बसू नकोस म्हणून. अगं ताई असू देत ग.
तुझ्या डोसक्याला काही कमी ताप आहे वय? डोसक्याला ताप आहे म्हणून तू आमचे पाय चेपायलीस मग डोसकं चेपू काय? ना ग? बस चुपचाप. तेच तर बसवना झालंय का ताई. म्हणजे अगं ताई, तिची काय तर खबरबात काढली पाहिजे का नाही? म्हणजे बघा, तिचा सकाळ दरनं काय बी आवाजच नाही का घरात. ताई, मी बघून येऊ का पटशिरी? मला तर भीतीच वाटायला. त्या मास्तरनीनं गोड बोलून बोलून का नाही अधिपतींचं मत न बदलाय. नाही म्हणजे बायको आहे ना ती, उग लाडा बिडात आली तर अधिपतीसनी पागा येळ लागणार नाही ग ताई. आणि तुला तर माहीतच आहे की तिच्या अंगात किती 36 नखरे आहेत ते. ताई, तुला सांगू ती काय तर करणार. मी पटशिरी जाऊन बघू का? काय गरज नाही, बस चुपचाप. ताई, अगं असं हातावर हात धरून बसलेलं कसं चालेल? त्यासनी दूर करायला काय तर प्रयत्न करायला लागेल ताई आपल्याला. आपण त्यासनी दूर करायचं नाही तर त्यासनी जवळ आणायचं, एकटं सोडायचं. दोघात तिसरा आला का नाही की माणसं जवळ येतात. माणसाची सायकोलॉजीच आहे ती. पण दोघच असली की डोसकं फोडतात एकमेकांची. त्यामुळे त्यांना लांब करायचं असेल तर आपण त्यांना दोघांनाच सोडायचं, आपण मधी पडायचं नाही. आणि असं नाही झालं तर आम्ही आमचं नाव बदलू, भुवनेश्वरीचं दुर्गेश्वरी करू.